Welcome guys and nice to meet you. Today we are going to learn collection of English text. Standard 5th subject English and page number 71. Here we are going to learn collection of English texts. या ठिकाणी आपण इंग्रजी मजकुरांचा संग्रह आपण शिकणार आहोत. आज आपण टेक्स्ट बुक मधलं पोयम, प्रोज किंवा स्टोरी ह्या गोष्टी पाहणार नाहीये, तर पुस्तकाच्या बाहेर काय असतं या गोष्टी आपण आज शिकणार आहोत. बऱ्याचशा गोष्टी आपण पुस्तकाच्या बाहेर देखील शिकू शकतो. आपण चॉकलेट खरेदी करतो आणि चॉकलेटच्या रॅपरवर सुद्धा आपण शिकू शकतो. ती चॉकलेटच्या रॅपरवर जे लिहिलेलं आहे ते इंग्रजी आपण वाचलं ते आपल्या लक्षात येतं. एखाद्या उत्सवाचं तिकीट असेल, हे तिकीट जरी आपण वाचायला शिकलो ना तर याच्यावरून देखील आपल्याला बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतात. तर आपण आज शिकणार आहोत कलेक्शन ऑफ इंग्लिश टेक्स्ट. नाउ लेट्स स्टार्ट. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि शेवटी तुम्हाला कोलाजनं तयार केलेलं प्रदर्शन देखील पाहायचं आहे आणि म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहायचा आहे. आणि त्याचबरोबर माय इंग्लिश गुरुजी या शैक्षणिक चॅनलला तुम्ही आणखी जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माय इंग्लिश गुरुजी या शैक्षणिक चॅनलवरील नवीन शैक्षणिक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. चला तर आपण सुरुवात करूया कलेक्शन ऑफ इंग्लिश टेक्स्ट हा पाठ समजून घ्यायला. At first we are going to read directions. See here. Make a collection of English text and present it as a collage. Label each sample. Describe it orally in your mother tongue. काय सांगितलं आपल्याला या ऍक्टिव्हिटी मध्ये? मेक मीन्स बनवा. मेक अ कलेक्शन ऑफ इंग्लिश टेक्स्ट. आपल्याला काय करायचंय? संग्रह करायचा आहे. कलेक्शन मीन्स संग्रह. मेक अ कलेक्शन ऑफ इंग्लिश टेक्स्ट अँड प्रेझेंट इट ॲज अ कोलाज. कोलाजच्या माध्यमातून तो काय करायचा आहे? तो आपल्याला प्रेझेंट करायचा आहे, प्रदर्शित करायचा आहे. आणि आपल्याला ईच लेबलला नाव द्यायचं आहे. लेबल ईच सॅम्पल. ओके, म्हणजे प्रत्येक जो मजकूर आहे त्या प्रत्येक मजकुराला लेबल लावायचं आहे. डिस्क्राईब इट ओरली इन युअर मदर टंग. आणि तुम्हाला त्याचं मातृभाषेमध्ये त्याचं वर्णन करायचं आहे. या ठिकाणी काही टॅग दिलाय पहा. ओके, अ प्राइस ऑफ टॅग आहे. आणखी बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या आपल्याला डिटेल्समध्ये या ठिकाणी शिकायच्या. पहा या ठिकाणी पहा, हे समोर काय दिसतंय तुम्हाला? एक तिकीट दिसतंय. अ तिकीट फॉर अ शो. एका कार्यक्रमाचं तिकीट आहे. तिकिटावर सुरुवातीला B7 दिलंय. म्हणजे काय? तिकिटाचा आसनाचा क्रमांक आहे B7. कधी आहे? आता पहा, याच्या बच्च्या ज्या तारखा आहेत त्या तारखा ह्या पुस्तकामधल्या तारखा आहेत. बरोबर? आपण ज्या वेळेस कोलाज तयार करणार आहोत, आपण स्वतः तिकिटाचं कलेक्शन करायचं आणि मग आपल्याला काय वेळ माहिती का? अपडेट्स अशा तारखा त्याच्या तिकिटावर मिळतील किंवा आपल्या कलेक्शन जे आहेत त्या कलेक्शनच्या तारखा अपडेट्स असतील. मी पुस्तकामधल्या तारखा आणि पुस्तकामधले जे काही कलेक्शन आहे ते कलेक्शन तुम्हाला समजावून सांगतो. या ठिकाणी समजून घ्या. 21 ऑक्टोबर 2015. कधी आहे? 6:30 PM. PM मीन्स पास्ट मेरिडियम. आणि कुठला प्रोग्राम आहे? डान्स फेस्टिवल. कला साधना प्रेझेंट्स. हु इज प्रेझेंटिंग दिस प्रोग्राम? कला साधना प्रेझेंट्स दिस प्रोग्राम डान्स फेस्टिवल. व्हेन्यू कुठे आहे? व्हेन्यू मीन्स ठिकाण. आराधना हॉल 10B मयूर कॉलनी सिरपूर. कधी आहे? वेन्सडे 21 ऑक्टोबर 2015 6:30 PM. तिकिटाचा दर काय? 150. ओके. आणखी त्यांनी कंडिशन दिलेलं आहे. कंडिशन अप्लाय. कंडिशन मीन्स अट. कोणती आहे? नो रिफंड, नो एक्सचेंज. परत पैसे मिळणार नाही आणि बदलूनही मिळणार नाही. तुम्हाला समजा 150 ऐवजी तुम्हाला 300 रुपयाचं तिकीट हवंय, पण आता मिळणार नाही. जे तिकीट तुम्ही परचेस केलं तेच तिकीट तुम्हाला वापरावं लागेल. कंडिशन अप्लाय या ठिकाणी समजवलेलं आहे. या ठिकाणी बघा एक मधी रॅग आहे. काय सुचवत आहे?
की या तिकिटाचे 2 पार्ट होतात. मीन्स एक ज्यावेळेस आपल्याला हॉलमध्ये एंट्री करत असताना त्या ठिकाणी तिकीट कलेक्टर बसलेला आहे. मग त्याला तो काय करायचं, तिकीटचा एक भाग तो कट करून घेणार आहे आणि एक भाग आपल्याला मिळणार आहे. बरोबर आहे? लक्षात आलंय? आता तुम्हाला अशा पद्धतीनं तिकिटांचं कलेक्शन करायचं आहे. पुढे बघा काय सांगितलंय, अँड ॲडव्हर्टाइजमेंट. या ठिकाणी काय एक ॲडव्हर्टाइजमेंट आहे आणि ही ॲडव्हर्टाइजमेंट आपल्याला काय समजावतीये पहा. कशाचे ॲडव्हर्टाइजमेंट आहे? वस्त्र एम्पोरियमचे ही आहे, म्हणजे कपड्याच्या दुकानाचं ही ॲड आहे. आणि काय सांगितलंय ॲडमध्ये, एक्झिबिशन कम सेल, प्रदर्शन त्याचबरोबर विक्री. कुठे आहे? 101 साऊथ ॲव्हेन्यू, आमगाव. लक्षात आलं? आणखी काय सांगितलं त्याच्यामध्ये, काय काय तिथं दुकानामध्ये, अ वाईड रेंज ऑफ सिल्क अँड कॉटन साडीज, ड्रेसेस, ड्रेस मटेरियल अँड बेडशीट्स अँड बेड स्प्रेड्स, या गोष्टी आहेत. आणि हे प्रदर्शन कधी ते कधी आहे पहा, 26 ऑक्टोबर 2015 to 8 नोव्हेंबर 2015. आणि कधी खुला असणार आहे? 9 AM to 9 PM, सकाळी 9 ते संध्याकाळी 9 पर्यंत. आणि पुन्हा काय सांगितलं आपल्याला, 10% to 50% डिस्काउंट ऑन एव्हरी परचेस, प्रत्येक खरेदीवर 10 ते 50% सूट आहे. आणि म्हणून त्यांनी काय सांगितलंय की त्वरा करा, घाई करा आणि लवकरात लवकर येऊन काय करा, तुमचं ते डिस्काउंट मिळवा. आणखी काय सांगितलंय माहिती आहे त्यांनी, अट्रॅक्टिव्ह ऑफर्स ऑन परचेस अबाव ₹5,000, 5,000च्या वर जर खरेदी तुम्ही केली तर तुम्हाला अट्रॅक्टिव्ह ऑफर्स देखील त्या ठिकाणी मिळणार आहे. लक्षात आले? अशा पद्धतीनं आपल्याला ॲडव्हर्टाइजमेंट देखील कलेक्ट करायचे आणि त्या कलेक्ट केलेल्या ॲडव्हर्टाइजमेंट आपल्याला कोलाजच्या माध्यमातून पेस्ट करायच्या आणि त्याच्या प्रेझेंटेशन आपल्याला करायचंय. आता पुढे काय दिलेलं आहे, अ बिल दिलेलं आहे. कशाचं आहे हे आहे किराणा दुकानाचं, महावीर स्टोअर्स. ओके. आणि कुठे आहे महावीर स्टोअर? महावीर स्टोअरचा आपल्याला पत्ता दिलेला आहे या ठिकाणी. कुठं सांगितलंय, 512 LV घाटे रोड, तळेगाव 2 and phone number 41212. काय आहे हे? बिल आहे. कोणाचं आहे बघा तुम्ही, कोणाला दिलंय हे बिल? टू मिस्टर दिलीप देसाई. डेट कधीची आहे? 9 जानेवारी 2015. याच्यामध्ये पर्टिक्युलर काय काय आहे हे या बिलमध्ये दिलेलं आहे. अशा पद्धतीनं आपण बिलचे आपण रीड केलं तर आपल्याला इंग्लिश ऑटोमॅटिकली डेली रुटीनमध्ये कसे वापरायची आपल्या लक्षात येते. आणि म्हणून अशा पद्धतीचे टेक्स्ट आहेत, या टेक्स्टचं आपल्याला काय करायचंय, आपल्याला कलेक्शन करायचंय. या ठिकाणी एक रिसिप्ट आहे. कशाची रिसिप्ट आहे बरं सांगा, कोण सांगते? करेक्ट, इट इज दिस रिसिप्ट ऑफ लायब्ररी. लायब्ररीची रिसिप्ट. लायब्ररीचं नाव काय? महाराष्ट्र लायब्ररी. रिसिप्ट कधीची आहे? 12 मार्च 2015. या ठिकाणी रिसिप्ट नंबर सुद्धा दिलेला आहे. आणि काय सांगितलंय, रिसिव्ड विथ थँक्स फ्रॉम मिसेस प्रमिला काकडे. किती पैसे मिळालेले आहेत? द अमाऊंट ₹2,320 ओनली ॲज ॲन्युअल मेंबरशिप फी. कधीची फीस आहे ती? ॲन्युअल मेंबरशिपची फीस आहे. ओके. रिसिव्ड बाय कोणाकडनं मिळालंय त्याचं पण आहे. आणि दुसरी गोष्ट, कोणी घेतलंय त्याची सुद्धा या ठिकाणी साईन आहे. अशा पद्धतीच्या रिसिप्ट देखील आपल्याला कलेक्ट करायचं आहे. ओके. त्यानंतर पहा, आपल्या सगळ्यांना आवडती गोष्ट आहे, कुठली आहे? स्टोरी आहे. अ कार्टून स्ट्रीप. कार्टून तुम्हाला पाहायलाही आवडतं आणि त्याचबरोबर पहा, फक्त कार्टून मधले चित्र पाहून आपल्याला आनंद नाही लुटायचा, तर त्याचबरोबर आपल्याला लँग्वेज सीन शिकायचे. ओके. या ठिकाणी काय सांगितलंय, डमरू अँड आल्मंड्स.
कोणाची गोष्ट आहे? डमरू अँड एल्मंडची गोष्ट आहे. किराणा स्टोअर. ओके, आता ही गोष्ट सुद्धा आपल्याला रीड करायची आहे. पहा, दिस टाइम डमरू गॉट अ जॉब ॲट चंदूज एक्सपोर्ट्स ग्रोसरी शॉप. त्याला कुठे जॉब मिळालेला आहे? ग्रोसरी शॉपमध्ये जॉब मिळाला आहे. आणि बघा, डमरू बसलाय तिथं. डमरू कोणाला म्हटलंय रे? करेक्ट, एलिफंट. आता ही पूर्ण स्टोरी तुम्हाला रीड करायची आणि समजून घ्यायची आहे. खूप सुंदर अशी स्टोरी आहे. ओके, आणि अशा पद्धतीनं आपल्याला स्टोरीचं देखील कलेक्शन करायचं आहे. आणि अशा कलेक्शन आपण करून ते कोलाजच्या माध्यमातून आपल्याला त्याचं प्रेझेंटेशन करायचं आहे. आपण सुंदर अशा गोष्टी आपण अशा पद्धतीनं शिकू शकतो. ओके, आता पहा, अ स्टोरी आहे. कोणाची स्टोरी आहे? टर्टाईलची आहे. हा टर्टाईल कसा आहे रे? द क्लेव्हर टर्टाईल. लक्षात आलं? आपण त्याचं टायटल वाचलं की लगेच लक्षात येते. अशा गोष्टी आपण नेहमी हा ठीक आहे, तुम्हाला काही गोष्टी समजतील, काही नाही समजणार, त्यातला काही पार्ट समजेल, काही नाही समजणार. ही काय करायचं? तुम्ही रीड करायची आणि त्याचबरोबर तुमचे पॅरेंट्स आहेत, तुमचे टीचर्स आहेत, तुमचे एल्डर्स आहेत, तुमचे ब्रदर्स आहेत, तुमचे फ्रेंड्स आहेत, सिस्टर आहेत, त्यांना विचारायचे. त्याच्यातनं काय करायचं? तुम्हाला शब्दांचा अर्थ समजून घ्यायचा आहे आणि गोष्ट शिकायची आहे. ओके, आणि शिकल्यानंतर वारंवार वाचल्यानंतर ऑटोमॅटिकली आपली स्टोरी चांगल्यापैकी आपल्याला समजून येते आणि त्याचबरोबर आपण स्टोरी टेलिंग करू देखील शकतो. द क्लेव्हर टर्टाईल. आपण ही स्टोरी या ठिकाणी रीड करूया. वाचायची आहे? पहा, लिसन केअरफुली. Once some villagers caught a turtle in the field and took him to their chief. म्हणजे त्यांच्या प्रमुखाकडे ते घेऊन गेले. काही खेडेगावांनी त्याला काय केलंय? टर्टलला पकडलं आणि त्यांच्या प्रमुखाकडे घेऊन गेले. काय म्हणाले माहिती का? यू मस्ट पनिश दिस thief. ते म्हणाले की या चोराला तुम्ही काय केलं? शिक्षाच केली पाहिजे. मी मराठीत ट्रान्सलेट नाही करणार, तुम्हाला रीड करून दाखवतो. तुम्ही काय करायचंय? तुमच्या पॅरेंट्सकडनं, तुमच्या टीचर्सकडनं ते समजून घ्यायचं. ओके, पहा. Oh no, said the turtle, please don't throw me back in the river. You may hang me, मला तुम्ही लटकवा, wipe me, burn me, or push me from a cliff. But please, whatever you do, तुम्ही काय करताय? Don't throw me back in the river. मला पुन्हा नदीत टाकू नका. पहा, चीफ काय म्हणतो? Throw him back in the river, the chief ordered. The villagers saved the turtle in the river. The turtle laughed and swam away merrily. कारण त्याची तीच इच्छा होती. पण तो काय म्हणतो? मला नदीत टाकू नका. मी आता सांगणार नाहीये तुम्हाला, तुमच्या लक्षात आलेलीच आहे. ओके, चला नेक्स्ट काय सांगितलंय पहा या ठिकाणी. काय करायचं? आपल्याला एक रॅपर दिलंय पहा. कशाचं रे? तुम्हाला सर्वांना आवडते ना, कॅडबरी डेअरी मिल्क. ओके, अशा वेगवेगळ्या चॉकलेटचे रॅपर आपल्याला घ्यायचे आणि ते काय करायचे? पेस्ट करायचं. पझल आहे. तुमच्या आवडतं कोणतं आहे? शब्दकोड आहे. शब्दकोड आपल्याला कम्प्लीट करायचं आहे. नंतर आहे ग्रेझली बेअर. हे काय रे? ग्रेझली बेअर अ पोएम आहे. मेरी हंटर ऑस्टिन यांनी लिहिलेली, कंपोज केलेली ही कविता आहे. ही कविता या ठिकाणी दिलेली आहे. अशा पद्धतीनं आपल्याला काय करायचंय? कलेक्शन करायचं. वेगवेगळ्या कविता घ्यायच्या आहेत, रॅपर्स आहेत, पझल आहे, या सगळ्या गोष्टींचं आपल्याला काय करायचंय? कलेक्शन करायचं. आणखी काय सांगितलं याच्यामध्ये? न्यूज हेडलाईन्स, बातम्यांचा काय हेडिंग, शीर्षक. हेडिंग फर्स्ट इज हियर, अ चाइल्ड फेल इनटू बोरवेल. काय झालं? सॅड न्यूज आहे का गुड न्यूज आहे? कुठली न्यूज आहे? करेक्ट, इट इज सॅड न्यूज. बिकॉज ऑफ अ चाइल्ड फेल इनटू बोरवेल. एक बोरवेल मध्ये चाइल्ड पडलेला आहे. पुढे काय सांगितलंय? आता ते कसं काय केलं ते तुम्हाला ते पूर्ण डिटेल्स बातमी वाचावं लागेल. आणखी सेकंड हेडलाईन काय दिले? इंडिया विन्स बाय 4 विकेट्स. हेडलाईन थर्ड, प्रोटेस्ट अगेन्स्ट गव्हर्नमेंट्स इन जस्ट पॉलिसीज. Fourth headline, SSC results to be declared on 30th June. Headline fifth, government
to start new metro stations. ओके, हेडलाईन आहेत. अशा पद्धतीनं न्यूज हेडलाईनच्या सुद्धा आपल्याला कट करायचं आहे आणि त्या व्यवस्थितरित्या पेस्ट करून आपल्याला त्याचं प्रेझेंटेशन करायचं आहे. ओके, आणखी काय सांगितलंय पहा, आपल्याला प्रेझेंटेशन बनवायला सांगितलंय. आणि पहा, एक सुंदर असं प्रेझेंटेशन आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला हे सगळं कोलाज तयार करून आपल्याला प्रेझेंटेशन त्याचं बनवायचं आहे. नाईस एक्झिबिशन वी कॅन होल्ड अँड we'll get enjoyment through this exhibition. Okay, लक्षात आलंय स्टुडंट्स? See you again in the next video with next activity.